टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुल. Children, today we are going to learn Unit 2, Lesson number 14, My Books. Now this poem is written by Anonymous. Now Anonymous means the one who has written this poem is exactly not known by anyone. म्हणजे अशी एखादी कविता जी कोणी लिहिलेली आहे याचा काही पाठपुरावा नसतो. At that time we write down over there Anonymous. Okay. So let's start. I love my books. They are homes of queens and fairies and knights and gnomes. आता इथे पहिल्या ओळीत त्या कवीने काय म्हटलंय? आय लव्ह माय बुक्स. मला काय आवडतं? मला माझी पुस्तकं आवडतात. दे आर होम्स ऑफ क्वीन्स अँड फेरीज. माझी ही पुस्तकं कोणाचं घर आहेत? तर माझी ही पुस्तकं म्हणजे क्वीन्स म्हणजे ज्या राण्या आहेत त्यांचं घर आहे, आणि फेरीज म्हणजे परी त्यांचं सुद्धा घर आहे. अँड नाईट्स अँड नोम्स, आणि नाईट आणि नोम्सचं सुद्धा हे घर आहे. आता नाईट म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये शिलेदार म्हणतो, किंवा एखादा असा व्यक्ती ज्याला एखाद्या राणी किंवा राजाने एक विशिष्ट पदवी त्याच्या कामासाठी दिलेली असते, ज्याच्या पुढे सर असं लावलं जातं, अशा व्यक्तीला नाईट असं म्हणतात. म्हणजे त्याने काहीतरी विशिष्ट काम केलेलं असतं. आणि नोम म्हणजे अ लिटिल ओल्ड मॅन, ज्याच्या डोक्यावर हॅट असते आणि तो कुठे राहतो तर तो जमिनीखाली असा राहतो, असा ठेंगू म्हातारा. तुम्ही बऱ्याच ज्या परिकथा वगैरे असतात त्याच्यामध्ये असा म्हातारा माणूस बघितला असेल, ज्याच्या डोक्यावरती एक त्रिकोणी हॅट असते, दाढी वगैरे असते आणि तो खूप लहानसा असतो, ठेंगणा असतो, असा म्हातारा, त्याला नोम्स असं म्हणतात. Each time I read, I make a call on some quaint person, large or small. आता इथे कवी काय म्हणतोय? Each time I read म्हणजे जेव्हा जेव्हा मी पुस्तक वाचते तेव्हा I make a call on some quaint. क्वेंट म्हणजे काय? आता अनयुज्युअल किंवा ओल्ड फॅशन आणि अट्रॅक्टिव्ह अशा गोष्टी. लार्ज और स्मॉल म्हणजे या ज्या ओल्ड फॅशन गोष्टी म्हणजे ओल्ड फॅशन ही जी लोक आहेत ते कशी असतात? लार्ज किंवा स्मॉल असतात. हू वेलकम्स मी विथ अ हार्टी हॅड, जे माझं स्वागत करतात, एका खुल्या मनाने ते माझं स्वागत करतात, हात पुढे माझ्याकडे करून. अँड लीड्स मी थ्रू हिज वंडरलँड, आणि ते मला त्यांच्या वंडरलँडमध्ये घेऊन जातात. ईच बुक इज लाईक अ सिटी स्ट्रीट. प्रत्येक बुक जे मी वाचतो ते माझ्यासाठी कसं असतं? इज लाईक अ सिटी स्ट्रीट म्हणजे एखाद्या रस्त्याप्रमाणे असतं. सिटी म्हणजे काय? सिटी म्हणजे आपण जिथे राहतो, शहर, ते, आणि शहराचा रस्ता, शहराचे रस्ते कसे असतात त्याप्रमाणे हे जे बुक्स असतात ते माझ्यासाठी असतात, असं कवी म्हणतोय. अलॉंग हुज विंडिंग वे आय मीट. आता विंडिंग म्हणजे नागमोडी वळणे, आणि हे जे रस्ते असतात म्हणजे हे पुस्तकं, थोडक्यात काय, हे रस्ते म्हणजे काय तर पुस्तकं, जी पुस्तकं वाचतो कवी त्यांची हे रस्ते कसे असतात? नागमोडी वळणे असतात. आय मीट न्यू फ्रेंड्स अँड ओल्ड हू लाफ अँड सिंग. आणि ह्या रस्त्यांवर मला माझे नवीन नवीन मित्र मिळत असतात, तसेच माझे जे जुने मित्रमैत्रिणी आहेत ते सुद्धा मला इथे हसण्यासाठी, गाण्यासाठी मदत करत असतात. अँड टेक मी ऑफ ॲडव्हेंचरिंग, आणि नवीन नवीन ॲडव्हेंचर करण्यासाठी ते मला प्रेरित करत असतात. नाव चिल्ड्रन, दिस पोएम इज व्हेरी स्वीट पोएम. खूप सोपी अशी कविता आहे. ह्याच्यामध्ये तुमच्याच सारखा एक लहान व्यक्ती जो आहे, आता जर आपण तसं बघायला गेलं तर ही कविता कोणी लिहिली आपल्याला माहीत नाही, पण इथे या कवितेवरून थोडक्यात आपल्याला काय कळतं आहे तर तुमच्याच सारखा एखादा लहान जो मूल आहे ते त्याचा अनुभव सांगतंय इथे, की जेव्हा ती नवीन नवीन पुस्तकं तो वाचतो तेव्हा त्याला कोण भेटतात तर त्याला वेगवेगळ्या परी, वेगवेगळ्या राजा राणी, वेगवेगळे शिलेदार, वेगवेगळे असे म्हातारे व्यक्ती हे त्याला त्या पुस्तकांमध्ये दिसत असतात. म्हणजे काय तर तुम्ही जर फेरी टेल्स वगैरे ही पुस्तकं वाचत असाल, गोष्टींची पुस्तकं वाचत असाल तर हे कॅरेक्टर्स असतात.
थोडक्यात काय तर लहान मुलांची जी पुस्तकं लहान मुलांसाठी बनवलेली असतात त्याच्यामध्ये नेहमी एक राजा असतो, एक राणी असते, काही फेरीटेल कॅरेक्टर असतात जसं की सिंड्रेला आहे, त्याच्यानंतर रॅपेन्झल आहे. हे जे कॅरेक्टर्स आहेत, असे कॅरेक्टर जे लहान मुलांना आवडतात ते ह्या कथांमध्ये असतात. तर इथे हा कवी तेच सांगतोय की हे तो पुस्तक म्हणजे हा जो लहान मूल आहे ते जे पुस्तक वाचतंय तो काय सांगतंय की माझ्या पुस्तकांमध्ये ह्या वेगवेगळ्या गोष्टी असतात. राणी असते, परी असतात, हे शिलेदार असतात आणि हे ठेंगणे माणसंसुद्धा असतात. आणि जेव्हा जेव्हा मी नवीन पुस्तक वाचतो तेव्हा मी या सगळ्यांना काय करत असतो, भेटत असतो आणि हे सगळे जे लोक आहेत ते त्या पुस्तकाकडे मला खेचत असतात आणि माझं एका खुल्या मनाने स्वागत करत असतात. बरोबर की नाही? आपण एखादं पुस्तक जर वाचायला लागलो आणि त्याच्यामध्ये एखादी परीकथा असेल, चेटकीण असेल, तर आपल्याला ते वाचायला खूप आवडतं. आपण पुढे काय होईल यासाठी ते पूर्ण पुस्तक वाचतो. जसं तुम्ही सिंड्रेलाची जर कथा ऐकली असेल तर सिंड्रेलाला कसं तिच्या आई आणि तिच्या त्या बहिणी त्रास देत असतात आणि मग एके दिवशी सिंड्रेला तो शू घालून जाते आणि मग तिला तिचं लग्न होतं त्या एका प्रिन्स बरोबर. तर ह्या अशा ज्या परीकथा आहेत त्या आपण वाचायला लागल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट येतो आणि आपण पुढे पुढे त्या वाचत जातो. म्हणजेच काय ते ही पुस्तकं जी असतात ती खुल्या मनाने आपलं स्वागत करत असतात आणि आपण ते वाचत असताना आपल्यालाही तेवढी मजा येत असते. आणि मग आपण त्या सगळ्या कॅरेक्टर्स बरोबर पुस्तक वाचता वाचता कधी आपण त्या पुस्तकामध्ये हरवून जातो हे आपल्यालाही कळत नाही. म्हणून इथे असं म्हटलंय, अँड लीड मी थ्रू हिज वंडरलँड. ही पुस्तकं आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात. वंडर म्हणजे आश्चर्यचकित करणाऱ्या अशा जगात ही पुस्तकं आपल्याला घेऊन जातात. मग पुढे तो म्हणतोय की ईच बुक इज लाईक अ सिटी स्ट्रीट. म्हणजे प्रत्येक पुस्तक हे कसं असतं तर हे शहरातल्या रस्त्यांप्रमाणे असतं. बरोबर ना? शहरातले जे रस्ते असतात ते आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातात. बरोबर की नाही? वेगवेगळे रस्ते वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पोहोचवतात. तर तशीच ही पुस्तकं सुद्धा असतात. ते आपल्याला वेगवेगळ्या सिच्युएशन्समधून घेऊन जात असतात. आणि जेव्हा आपण या वेगवेगळ्या सिच्युएशन्समधून जात असतो हे पुस्तक वाचताना तेव्हा आपण हसत असतो, गात असतो. आणि म्हणून इथे हा जो लहान मूल आहे ते काय म्हणतंय, कवी काय म्हणतोय की हे सगळं वाचत असताना माझे जे जुने मित्र आहेत म्हणजे आधीची वाचलेली त्यांनी जी पुस्तकं आहेत त्यातले सुद्धा कॅरेक्टर्स त्याला आठवत असतात आणि हे नवीन भेटलेले कॅरेक्टर नवीन भेटलेले त्याचे जे मित्रमैत्रिणी आहेत ते सुद्धा त्याच्याबरोबर असतात आणि ह्या सगळ्यांच्या सोबतीने हसत खेळत गात तो ही पुस्तकं वाचत असतो आणि हा ॲडव्हेंचर जो आहे तो तो पार पाडत असतो. So I hope children you have understood this poem. If you have any doubt you can ask me. Okay? Thank you.